नमस्कार मित्रांनो, सायकॉलॉजी फॅक्ट्स मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आजचा विषय आहे जो जवळपास प्रत्येकाने कधी ना कधी अनुभवला असेल. ब्रेकअप झाल्यानंतर अनेक लोक अचानक सोशल मीडियावर जास्त ॲक्टिव्ह का होतात? सतत स्टोरी टाकणं, नवीन फोटो पोस्ट करणं, वारंवार ऑनलाईन दिसणं, हे सगळं फक्त योगायोग असतं का, की यामागे मानसशास्त्रज्ञाचं एखादं कारण असतं? चला आजच्या व्हिडिओमध्ये याचं उत्तर जाणून घेऊया. मानवी जीवन हे नातेसंबंध आणि एकमेकांशी जोडलेल्या भावनिक बंधावर आधारलेले असते. जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांच्या जवळ येतात तेव्हा त्यांचे दैनंदिन आयुष्य एकमेकांमध्ये गुंफले जाते. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत प्रत्येक लहान मोठी गोष्ट, मी काय खाल्लं, माझा दिवस कसा गेला, मला काय वाटतंय, हे सर्व शेअर करण्याची एक घट्ट सवय मेंदूला लागते. परंतु जेव्हा अचानक ब्रेकअप होतो तेव्हा हे संपूर्ण चक्र एका सेकंदात थांबते. वास्तविक जगात ज्या व्यक्तीसोबत तासनतास संवाद सुरू होता ती व्यक्ती अचानक एका रात्रीत परकी होते. अशा वेळी मानवी मनात आणि संपूर्ण अस्तित्वात एक प्रचंड मोठी भावनिक पोकळी निर्माण होते, ज्याला मानसशास्त्रामध्ये इमोशनल व्हॅक्यूम म्हटले जाते. या तीव्र भावनिक धक्क्याला सामोरे जात असताना आजचा आधुनिक माणूस सर्वात पहिला आश्रय कुठे घेतो, तर तो आहे सोशल मीडिया. विज्ञानाच्या दृष्टीने ब्रेकअप झालेल्या 90% पेक्षा जास्त व्यक्ती सोशल मीडियावर कमालीच्या ॲक्टिव्ह होतात. जे लोक पूर्वी फक्त इतरांच्या पोस्ट पाहायचे ते अचानक स्वतः दिवसातून 5-5 स्टोरीज टाकू लागतात. मानसशास्त्र सांगते की हे स्थलांतर जाणीवपूर्वक केलेले नसते, तर ते वेदनेने विव्हळणाऱ्या मनाचे सायबर रिफ्यूज म्हणजे डिजिटल जगातील सुरक्षित घर शोधण्याचे लक्षण असते. वास्तविक जगातील एकटेपणा असह्य झाल्यामुळे मन आभासी म्हणजे व्हर्च्युअल जगात स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करते. या प्रक्रियेमुळे मूळ कारण समजून घेण्यासाठी आपल्याला मानवी मेंदूच्या आत डोकावून पाहावे लागेल. आपला मेंदू हा संपूर्णपणे रासायनिक संदेशवाहकावर चालतो. जेव्हा आपण नात्यात असतो तेव्हा जेव्हा समोरच्या व्यक्तीचा मेसेज येतो, तिचा कॉल येतो किंवा आपण तिच्यासोबत वेळ घालवतो तेव्हा आपला मेंदू डोपामाइन नावाचे रसायन मोठ्या प्रमाणात उत्सर्जित करतो. डोपामाइनला विज्ञानात रिवॉर्ड आणि प्लेजर केमिकल म्हटले जाते. म्हणजे काहीतरी छान घडले आहे यासाठी मेंदूने स्वतःला दिलेले बक्षीस. नात्याच्या काळात मेंदूला या डोपामाइनच्या हाय लेवलची इतकी सवय होते की ते मेंदूचे एक प्रकारचे मानसिक व्यसन बनते. ब्रेकअप झाल्यानंतर हा डोपामाइनचा पुरवठा अचानक शून्य होतो. न्यूरोसायंटिफिक संशोधनानुसार जेव्हा एखाद्या ड्रग्ज किंवा दारूंचे व्यसन असलेल्या व्यक्तीला अचानक त्या पदार्थापासून दूर केले जाते तेव्हा त्याच्या मेंदूत ज्या तीव्र वेदना, अस्वस्थ आणि तळमळ निर्माण होते, अगदी तशीच हुबेहूब न्यूरोलॉजिकल स्थिती आणि न्यूरॉन्सची तगमग ब्रेकअप झालेल्या व्यक्तीच्या मेंदूत सुरू असते. या स्थितीला विज्ञानात लव विड्रॉल म्हणतात. आता मेंदू या रसायनाची भूक भागवण्याची अत्यंत व्याकुळ होतो. त्याला माहीत असते की एक्स पार्टनर करून आता आपण डोपामाइन मिळणार नाही, म्हणून तो सर्वात सोपा, जलद आणि उपलब्ध मार्ग निवडतो. सोशल मीडियाचे लाईक्स, कमेंट्स आणि व्ह्यूज. जेव्हा ब्रेकअप झालेली व्यक्ती सोशल मीडियावर एखादी नवीन पोस्ट, रील किंवा स्टोरी अपलोड करते तेव्हा तिच्या मनात एक सुप्त अपेक्षा असते. जसे त्या पोस्टवर लाईक्सचे नोटिफिकेशन्स येऊ लागतात, कोणीतरी छान कमेंट करते किंवा स्टोरीचे व्ह्यूज वाढू लागतात तेव्हा मेंदूला तात्पुरत्या स्वरूपात डिजिटल डोपामाइनचा डोस मिळतो. याला मानसशास्त्रात इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन, झटपट मिळणारा आनंद म्हणतात. वास्तविक जगात व्यक्ती अत्यंत दुःखी आणि एकटी असते. तिथे तिला सावरणारे कोणी नसते. पण डिजिटल जगात जेव्हा 100 लोक तिची पोस्ट लाईक करतात तेव्हा मेंदूला एक खोटा संदेश जातो की तू एकटा नाहीस, जग तुझ्याकडे पाहतंय, तुझं कौतुक करतंय. हा डिजिटल व्हॅलिडेशनचा खेळ म्हणजे मेंदूने स्वतःच्या जखमेवर मारलेली एक तात्पुरती मानसिक मलमपट्टी असते. पण ही मलमपट्टी वेदना मुळापासून बरी करत नाही, तर ती केवळ काही
मिनिटांसाठी त्या वेदनेपासून तुमचे लक्ष विचलित करते. म्हणूनच तो डोस संपला की व्यक्ती पुन्हा उदास होते आणि अजून जास्त लाईक्स मिळवण्यासाठी सोशल मीडियावर आणखी जास्त ॲक्टिव्ह होते. हे एक कधीही न संपणारे सायबर चक्र बनते. तुम्ही कधी नोटीस केले, एखादी व्यक्ती जी पूर्वी शांत असायची, तिची सोशल मीडियावर फारसे फोटो नसायचे, ती ब्रेकअपच्याच दुसऱ्याच दिवसापासून अचानक क्लबिंग पार्ट्या, नवीन कपड्यांमध्ये ग्लॅमरस फोटो आणि हसतानाची रील्स अपलोड करू लागते. त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलं असतं, लिव्हिंग माय बेस्ट लाईफ, पीस किंवा फीलिंग ब्लेस्ड. मानसशास्त्रज्ञांच्या मते हा आनंद 100% फेक म्हणजेच खोटा असतो. व्यक्तीच्या आत्मसन्मानाला, सेल्फ इस्टीमला आणि अहंकाराला जो धक्का बसलेला असतो त्यावर पांघरून घालण्याचा हा एक आक्रमक प्रयत्न असतो. या पोस्ट जगासाठी नसतातच, तर त्या प्रामुख्याने एकाच विशिष्ट व्यक्तीसाठी डिझाईन केलेल्या असतात. ती म्हणजे त्यांचा एक्स पार्टनर. मनाच्या कोपऱ्यात एक सुप्त विचार सुरू असतो, तू मला सोडलेस तरी माझ्या आयुष्यात काहीच फरक पडलेला नाही, उलट मी तुझ्याशिवाय जास्त सुंदर आयुष्य जगते. हा स्वतःची किंमत बाजारात कमी झाली नाही हे सिद्ध करण्याचा आणि स्वतःच्या कोसळलेल्या आत्मविश्वासाला कृत्रिम श्वास देण्याचा केविलवाना प्रयत्न असतो. ब्रेकअपनंतर सोशल मीडिया हे संवादाचे माध्यम उरत नाही, तर ते युद्धभूमी बनते. येथे शब्दांशिवाय युद्ध लढले जाते, ज्याला विज्ञानात व्हिज्युअल वॉरफेअर म्हणतात. व्यक्ती अशा पद्धतीने फोटो किंवा रील्स पोस्ट करते ज्यातून ती अत्यंत आकर्षक दिसेल. यामागचा सायकोलॉजिकल उद्देश असतो की समोरच्या व्यक्तीने जेव्हा आपली स्टोरी किंवा पोस्ट पाहावी तेव्हा तिच्या मनात एकाच वेळी 2 भावना याव्यात, जळफळाट, जलस आणि पश्चाताप, रिग्रेट. मी किती मोठ्या चुकीच्या व्यक्तीला सोडले, ही जाणीव एक्स पार्टनरला करून देणे हा यामागचा सुप्त हेतू असतो. कधी हे युद्ध दोन्ही बाजूने सुरू होते. जर एक्स पार्टनरने आनंदी असण्याचा फोटो टाकला तर दुसरी व्यक्ती त्यापेक्षा मोठा किंवा जास्त लोकांसोबतचा पार्टीचा फोटो टाकून उत्तर देते. मानसशास्त्र सांगते की तुम्ही जितका जास्त स्वतःला आनंदी दाखवण्याचा अट्टहास करता, तितकीच तुम्ही आतून जास्त तुटलेले आणि भूतकाळात अडकलेले असता. कारण ज्या व्यक्ती खरोखरच मूव्ह ऑन झालेल्या असतात त्यांना स्वतःचा आनंद सोशल मीडियावर सिद्ध करण्याची गरजच उरत नाही. हा फेक हॅपीनेसचे मानवी मनावर अत्यंत भयंकर परिणाम होतात. जेव्हा तुम्ही जगासमोर आनंदी असण्याचा आव आणता तेव्हा तुम्ही तुमच्या खऱ्या भावनांना, उदाहरणार्थ दुःख, राग, रडू येणे दाबून टाकता. भावनांचे दडपण मानसशास्त्रानुसार दाबलेल्या भावना काही काळाने मानसिक नैराश्यात किंवा तीव्र चिडचिडेपणात बदलतात. डिजिटल थकवा, पुढची स्टोरी काय टाकायची, माझा फोटो पाहून त्याचा किंवा तिचा काय गैरसमज होईल, या विचारांमुळे मेंदू 24 तास तणावाखाली, स्ट्रेसमध्ये राहतो. थोडक्यात सांगायचे तर सोशल मीडियावरही हा खोटा मुखवटा व्यक्तीला स्वतःच्या दुःखाचा स्वीकार करू देत नाही, ज्यामुळे तिची मानसिक जखम भरून येण्याऐवजी दिवसेंदिवस अजून जास्त चिघळत जाते. आपण सोशल मीडियाच्या त्या सर्वात अंधाऱ्या आणि छुप्या पैलूचा उलगडा करणार आहोत, जो प्रत्येक ब्रेकअप झालेली व्यक्ती रात्रीच्या अंधारात एकटी असताना नक्कीच करते. मानसशास्त्रात याला डिजिटल स्टॉकिंग किंवा सायबर शॅडोईंग असं म्हणतात. नातेसंबंध तुटल्यानंतरही आपल्या मेंदूतील त्या व्यक्तीच्या आठवणी आणि भावना एका रात्रीत संपत नाहीत. यामुळे व्यक्ती सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टिव्ह राहते, पण तिचा मुख्य उद्देश स्वतःच्या पोस्ट टाकणे हा नसून समोरच्या व्यक्तीच्या आयुष्यात काय सुरू आहे यावर पाळत ठेवणे हा असतो. ग्रीन डॉटचा खेळ. व्यक्ती तासनतास स्वतः ऑनलाईन बसून राहते. तिचा हेतू कोणाशी बोलण्याचा नसतो, तर फक्त एक्स पार्टनरच्या व्हॉट्सॲप किंवा इंस्टाग्रामवरील किंवा लास्ट सीन तपासणे हा असतो. तो किंवा ती रात्री 2 वाजता ऑनलाईन आहे म्हणजे नक्की कोणाशी तरी बोलत असणार, हा विचार मनात छळू लागतो. फेक अकाउंट्सचे नेटवर्क. जर एक्स पार्टनरने मुख्य अकाउंटवरून ब्लॉक केले असेल तर व्यक्ती शांत बसत नाही. ती मित्रांचे मोबाईल वापरते किंवा स्वतः फेक ID तयार करते, ज्याला सायकोलॉजीमध्ये गोस्ट प्रोफाईल म्हणतात. या फेक अकाउंट्सवरून समोरच्या व्यक्तीच्या प्रत्येक स्टोरीवर, पोस्टवर आणि अगदी तिने कोणाचे
फोटो लाईक केले आहेत यावर अत्यंत बारकाईने लक्ष ठेवले जाते. आपण आधीच्या सिरीजमध्ये शिकलो आहोत की जेव्हा एखाद्या नात्याचा स्पष्ट आणि समाधानकारक शेवट होत नाही तेव्हा मेंदूमध्ये झायगार्निक इफेक्ट सक्रिय होतो. मेंदूला अपूर्ण राहिलेल्या गोष्टी अस्वस्थ करतात. डिजिटल स्टॉकिंगच्या मागे मेंदूची हीच अपूर्ण माहिती पूर्ण करण्याची तीव्र भूक असते. मेंदू सतत विचार करत असतो की त्याला माझी आठवण येत असेल का, त्याला आयुष्यात कोणती नवीन व्यक्ती आली आहे का, ती माझ्याशिवाय दुःखी आहे का सुखी आहे. या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी मेंदू त्या व्यक्तीचे प्रोफाईल तपासणे हा एकमेव पर्याय निवडतो. परंतु ही माहिती शोधण्याची भूक कधीच संपत नाही. प्रत्येक व्यक्ती, पोस्ट किंवा स्टोरी व्यक्तीला एका नवीन संशयाच्या भोवऱ्यात ढकलून देते. मानसशास्त्रानुसार डिजिटल स्टॉकिंग हे अंमली पदार्थाच्या व्यसनासारखेच आहे. जितका वेळा तुम्ही एक्स पार्टनरला प्रोफाईल पाहता तितक्या वेळा तुमच्या मेंदूला एक तात्पुरता धक्का ट्रिगर मिळतो, ज्यामुळे तुमची जुनी जखम पुन्हा ताजी होते. एन्झायटी आणि पॅनिक. एक्स पार्टनरच्या प्रोफाईलवर एखादा मुलगा किंवा मुलगी दिसली की व्यक्तीचा रक्तदाब वाढतो, छातीत धडधडू लागतं आणि ती ओव्हर थिंकिंगच्या अशा चक्रात अडकते जिथून बाहेर पडणे अशक्य होते. नकारात्मक तुलना. ती माझ्यापेक्षा जास्त सुखी आहे, मीच इथे रडत बसलोय, ही भावना व्यक्तीला स्वतःच्याच नजरेत कमी लेखायला भाग पाडते, ज्यामुळे तिचा उरलासुरला आत्मविश्वासही संपून जातो. थोडक्यात सांगायचे तर सोशल मीडियावर ॲक्टिव्ह राहून एक्स पार्टनरला पाळत ठेवणे म्हणजे स्वतःहून स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मानून घेण्यासारखे आहे. हे तुम्हाला कधीच मूव्ह ऑन होऊ देत नाहीत. तुम्ही पाहिलं असेल की ब्रेकअप झाल्यानंतर काही लोकांच्या इंस्टाग्राम स्टोरीज किंवा व्हॉट्सॲप स्टेटसवर अचानक अत्यंत दुःखद गाणी, फसवणुकीचे कोट्स, एकटेपणा दर्शवणाऱ्या शायरी किंवा हार्टब्रेकच्या कविता येऊ लागतात. मानसशास्त्रज्ञांच्या मते हा सोशल मीडियावरील सॅड स्टेटसचा खेळ म्हणजे थेट संवाद तुटल्यानंतर मनातून मारलेली एक अप्रत्यक्ष द क्राय फॉर अटेन्शन असते. या पोस्टमागे दोन मुख्य सायकोलॉजिकल उद्दिष्टे असतात. एक्स पार्टनरला दोषी ठरवणे. थेट मॅसेज करून बोलण्याची सोय उरलेली नसते, म्हणून स्टेटसच्या माध्यमातून समोरच्या व्यक्तीला टोमणा मारला जातो. तू मला सोडून किती मोठी चूक केलीस किंवा तुझ्यामुळे मी आज किती दुःखात आहे हे एक्स पार्टनरला दाखवून त्याच्या मनात अपराधीपणाची भावना, गिल्टची भावना निर्माण करणे हा यामागचा हेतू असतो. तो अजूनही पाहतोय का? सॅड स्टेटस टाकल्यानंतर व्यक्ती दर 5 मिनिटाला तिची लिस्ट चेक करते. तिचं लक्ष बाकीच्या जगाकडे नसतं, तर फक्त एकाच नावाकडे असतं, माझं हे दुःख स्टेटस त्यानं किंवा तिनं पाहिलं की नाही. जर समोरच्याने ते पाहिलं तर मनाला एक खोटा दिलासा मिळतो की त्याला अजूनही माझ्या आयुष्यात काय चाललंय यात रस आहे. जेव्हा वास्तविक आयुष्यात एखाद्या व्यक्तीचे प्रेम आणि आधार अचानक निघून जातो तेव्हा मानवी मन एका असुरक्षित इन्सेक्युअर मोडमध्ये जाते. अशा वेळी स्वतःचे अस्तित्व आणि भावनिक संतुलन टिकवण्यासाठी मन बाहेरून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करते, ज्याला सायकोलॉजीमध्ये सिम्पथी सिकिंग बिहेवियर म्हणतात. तू ठीक आहेस ना या मेसेजची ओढ जेव्हा एखादी व्यक्ती सॅड स्टेटस टाकते तेव्हा तिचे मित्र, मैत्रिणी किंवा सोशल मीडियावरील ओळखीचे लोक विचारतात, काय झालं, तू ठीक आहेस का, काळजी घे, सर्व काही ठीक होईल, एकटेपणा कमी होईल. हे मेसेजेस जेव्हा इनबॉक्समध्ये येतात तेव्हा त्या व्यक्तीला वाटतं की जर ती माझ्या आयुष्यातून गेली तरी जगाला माझी काळजी आहे. ही भावना तात्पुरत्या स्वरूपात मनातील एकटेपणा कमी करते आणि आत्मविश्वासाला आधार देते. मानसशास्त्र सांगतं की सोशल मीडियावर स्वतःचं दुःख वारंवार मांडणे ही एक अत्यंत धोकादायक सवय बनू शकते. दुःखाचे उदात्तीकरण. जेव्हा तुम्ही रोज सॅड गाणी ऐकता आणि तीच स्टेटसवर टाकता तेव्हा तुमचा मेंदू त्याच दुःखाच्या रंगात रंगून जातो. मेंदूला त्या वेदनेची सवय होते आणि त्या नकारात्मकतेतून बाहेर पडण्याचा विचारच करत नाही. इमेज खराब होणे. वारंवार असे रडवे स्टेटस टाकल्यामुळे सोशल मीडियावरील लोक हळूहळू तुम्हाला अटेन्शन सीकर किंवा ड्रॅमॅटिक समजू लागतात, ज्यामुळे वास्तविक जगातही लोक तुमच्यापासून दूर जाऊ लागतात. थोडक्यात सांगायचे असे, सोशल मीडियावर दुःख मांडून मनाचा गाभारा हलका होत नाही, तर तो भूतकाळातील वेदनेमध्ये अजून खोलवर रुतत जातो. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला नाकारते किंवा आपल्याशी नाते तोडते तेव्हा त्याचा सर्वात मोठा फटका आपल्या आत्मविश्वासाला आणि आत्मसन्मानाला बसतो.
असतो. मनात न कळत काही भीतीदायक प्रश्न निर्माण होतात. माझ्यातच काही कमतरता आहे का? मी दिसायला चांगला नाही आहे का? मला आयुष्यात पुन्हा कोणी कधी आवडेल का? या खोलवर रुजलेल्या न्यूनगंडातून आणि भीतीतून बाहेर पडण्यासाठी लोक सोशल मीडियाचा वापर एक अस्त्र म्हणून करतात. अचानक व्यक्ती नवनवीन लोकांशी ऑनलाईन चॅटिंग वाढवते, अनोळखी लोकांचे मेसेजेस DM स्वीकारू लागते आणि डेटिंग ॲप्सवर ॲक्टिव्ह होते. याला मानसशास्त्रात इगो व्हॅलिडेशन म्हणतात. जेव्हा नवीन लोकांकडून कौतुक होतं, बरेच मेसेजेस येतात किंवा कॉम्प्लिमेंट्स मिळतात, तेव्हा मेंदूला एक तात्पुरता बूस्टर डोस मिळतो की नाही, माझ्यात कमतरता नाही, अजूनही बाजारात माझी क्रेज आहे. जुन्या नात्याची दुःख विसरण्यासाठी, स्वतःला मानसिक आधार देण्यासाठी किंवा एक्स पार्टनरला जळवण्यासाठी लगेचच दुसऱ्या नात्यात उडी घेण्याच्या प्रवृत्तीला मानसशास्त्रात रिबाउंड रिलेशनशिप म्हणतात. आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया हे रिबाउंड शोधण्याचं सर्वात सोपं आणि जलद माध्यम बनलं आहे. घाईघाईत घेतलेले निर्णय, जुन्या व्यक्तीची आठवण येऊ नये म्हणून लोक सोशल मीडियावरील एखाद्या नवीन व्यक्तीशी तासनतास बोलू लागतात. इथे उद्देश त्या नवीन व्यक्तीला समजून घेणे हा नसतो, तर फक्त आपल्या मनातल्या एकटेपणाला कशाने तरी रिप्लेस करणे हा असतो. खोट्या आपुलकीचा भ्रम. नवीन व्यक्ती जेव्हा सुरुवातीला गोड बोलते, कौतुक करते, तेव्हा जुनी जखम भरल्यासारखे वाटते. पण सायकॉलॉजी सांगते की हे नाते प्रेमावर नाही तर गरजेवर आधारलेले असते. मानसशास्त्रानुसार स्वतःला आतून पूर्णपणे बरे न करता जर तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून नवीन नात्यात जात असाल तर त्याचे परिणाम अत्यंत वाईट होतात. भावनिक गोंधळ. तुमच्या मनात अजूनही जुन्या व्यक्तीचे विचार आणि राग असतो. अशा वेळी तुम्ही नवीन व्यक्तीसोबत कधीच 100% प्रामाणिक राहू शकत नाही. यामुळे त्या नवीन व्यक्तीच्या भावनांशी खेळ होतो. दुहेरी ब्रेकअपचा धोका. जेव्हा काही दिवसांनी त्या नवीन नात्यातील सुरुवातीचा उत्साह संपतो, तेव्हा तुम्हाला जाणीव होती की हे प्रेम नव्हते. तेव्हा ते नाते तुटते. तेव्हा व्यक्ती पूर्वीपेक्षा दुप्पट डिप्रेशन आणि एकटेपणात जाते. थोडक्यात सांगायचे तर सोशल मीडियाच्या मदतीने घाईघाईत शोधलेले नवीन नातं हे तुमच्या जखमेवरचं औषध नसतं, तर ती तुम्हाला अजून मोठ्या मानसिक दलदलीत ढकलणारी गोष्ट ठरते. मानसशास्त्र सांगतं की ब्रेकअप नंतर सोशल मीडियावर अति ॲक्टिव्ह राहणं हे दारू पिऊन दुःख विसरण्याचा प्रयत्न करण्यासारखं आहे. ते काही काळासाठी तुमचं लक्ष विचलित करेल, पण मूळ जखम कधीच भरणार नाही. उलट एक्स पार्टनरच्या पोस्ट पाहून किंवा तिथे खोटा आव आणून तुमची मानसिक शांतता पूर्णपणे उद्ध्वस्त होते. जर तुम्हाला खऱ्या अर्थाने यातून बाहेर पडायचं असेल तर मानसशास्त्रज्ञांनी सुचवलेले खालील 3 वैज्ञानिक तोडगे आजच अंमलात आणा. मानसशास्त्रातील सर्वात प्रभावी नियम म्हणजे नो कॉन्टॅक्ट रूल. ब्रेकअप झाल्यानंतर किंवा 30 ते 60 दिवस समोरच्या व्यक्तीशी सर्व प्रकारचे संपर्क तोडून टाका. अल्टिमेट ब्लॉक किंवा अनफॉलो. जर तुम्ही त्याला किंवा तिला सोशल मीडियावर पाहत राहिलात तर मेंदूतील जुने न्यूरल पाथवेज कधीच बंद होणार नाहीत. डोळ्यांना जे दिसणार नाही, मेंदू हळूहळू त्याचा विचार करणं कमी करेल. काही दिवसांसाठी सोशल मीडिया ॲप्स अनइन्स्टॉल करा. जगाला तुम्ही काय करता हे सांगण्याची घाई करू नका. स्वतःशी प्रामाणिक राहा. जर दुःख होत असेल तर रडा. जर राग येत असेल तर तो मान्य करा. सोशल मीडियावर हॅपीचा खोटा मुखवटा घालून तुम्ही स्वतःलाच फसवत आहात. जेव्हा तुम्ही तुमच्या दुःखाचा जाणीवपूर्वक स्वीकार करता तेव्हा मेंदू शांत होतो आणि तिथूनच खऱ्या हिलिंगला सुरुवात होते. मानसशास्त्रात एक अतिशय सुंदर शब्द आहे, सब्लिमेशन. याचा अर्थ तुमच्या आतील नकारात्मक ऊर्जेला किंवा वेदनेला एका अत्यंत शक्तिशाली आणि सकारात्मक कामात वळवणे. जी ऊर्जा तुम्ही रील्स बनवण्यात, स्टोरीज पोस्ट करण्यात किंवा एक्स पार्टनरला स्टॉक करण्यात वाया घालवत आहात, ती ऊर्जा तुमच्या फिटनेसवर, जिमवर, एखाद्या नवीन छंदावर किंवा तुमच्या करिअरवर केंद्रित करा. जेव्हा तुम्ही स्वतःला एखाद्या मोठ्या ध्येयात झोकून देता तेव्हा मेंदूला प्रगतीमधून म्हणजे प्रोग्रेसमधून नवीन आणि शुद्ध डोपामाइन मिळायला लागतं, जे भूतकाळातील सर्व वेदना पुसून टाकतं. शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आपण भावना असलेले माणूस आहोत, रोबोट नाही. नातं तुटल्यावर त्रास होणं, एकटं वाटणं अगदी साहजिक आहे. पण सोशल मीडियाच्या आभासी जगात स्वतःची किंमत शोधणं बंद करा. तुमची खरी किंमत तुम्ही स्वतः आहात. भूतकाळ हा केवळ एक अनुभव होता, तिथे राहण्यासाठी तुमचं आयुष्य नाही. स्वतःवर
स्वतःवर प्रेम करा, स्वतःच्या स्वप्नावर काम करा, कारण वास्तविक जगातील तुमची प्रगती हेच कोणत्याही ब्रेकअपवरील सर्वात मोठं आणि अंतिम औषध आहे. सोशल मीडियाच्या स्क्रीनमागचं खरं मानसशास्त्र आज आपण समजून घेतलं. हा व्हिडिओ अशा एका मित्रासोबत नक्की शेअर करा ज्याला सध्या याची सर्वात जास्त गरज आहे. तुमचा एक शेअर कोणाचं तरी मन सावरू शकतो. आणि हो, मानसशास्त्र सांगतं की ज्या माणसाचं मन स्वच्छ आणि कल्पक असतं ती माणसं चांगली माहिती शेअर करायला आणि कौतुक करायला कधीच लाजत नाहीत. जर तुम्हाला या संपूर्ण सिरीजमधून 1% जरी नवीन शिकायला मिळालं असेल तर लाईकचं बटन दाबून तुमच्या मनाची श्रीमंती आत्ताच दाखवून द्या. माणसांच्या मनाचा गेम, मानवी स्वभाव आणि सायकॉलॉजी अशा सोप्या मराठीत समजून घेण्यासाठी तुमच्या हक्काच्या सायकॉलॉजी फॅक्ट्स मराठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, कारण पुढचा व्हिडिओ तुमच्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणार आहे. चला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. स्वतःची काळजी घ्या, गंभीर राहा. धन्यवाद. आणि आपले व्हिडिओ सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी फक्त अपलोड केले जातील. सो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन एका विषयाला घेऊन. तोपर्यंत बाय.